नमस्कार, न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये मी प्रज्ञा आपलं स्वागत करते। बुलेटिनमध्ये घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपतीला पालेभाज्यांची आकर्षक आरास गायिका कृपा नाईक यांनी बाप्पासमोर पार पाडली भजन सेवा। दौंड तालुक्यातील कुसेगावच्या भानोबा देवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने संपन्न ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। यात्रा पुणे काँग्रेस इच्छुकांना मंगळवारपासून देणार अर्ज। पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकीकरणावर सोमवारी तोडगा निघण्याची शक्यता। प्रशांत जगतापांच्या विरोधानं पेच निर्माण। आर्यन्स ग्रुप आणि एजीसी स्पोर्ट प्रायोजित नॅशनल पॅराशूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात दिल्लीत पार पडते। 6वी नॅशनल पॅराशूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा ग्रीन धानोरी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद। माता जिजाऊ प्रतिष्ठान आणि अनिल टिंगरे मॅरेथॉनचे आयोजक। पुणे रेल्वे विभागात सिव्हिल डिफेन्सचे दमदार प्रात्यक्षिक। DRM वर्मा यांच्याकडून रेस्क्यू पथकाचा गौरव। पुणे परिसरात थंडीचा जोर ओसरला। दक्षिण केरळच्या किनारपट्टी परिसरातील चक्रीय वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता कमी। ताठवडे गैरव्यवहार प्रकरणातील दस्त रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव। दिवाणी न्यायालयात सोमवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती। पुण्यातील सोसायटीबाबत राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला मोठा निर्णय। सोसायटीला ग्राहक आयोगात सभासदांच्या हक्कासाठी तक्रार दाखल करता येणार। निलेश कोंढाळकर यांच्या वाढदिनी दिव्यांगांना साहित्य वाटप। निलेश कोंढाळकर भाजप कोथरूड मंडलचे प्रमुख। तुमसर शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दंत मशीन 2 वर्षांपासून बंद। रुग्णांना आल्यापावली परतावं लागते आणि खासगी रुग्णालयात होतोय आर्थिक भुर्दंड। पीएम किसान सन्मान योजनेचे 20,000 लाभार्थी फिल्टर। 20,000 लाभार्थी झाले कमी। ई-KYC करणे आहे बंधनकारक। मुलीचे बालकत्व नाकारणाऱ्या पित्याला न्यायालयाचा दणका। पित्याचा DNA तपासणीचा अर्ज फेटाळून 5,000चा दंड। दौंडच्या राहू येथे 8,000 मीटर ॲल्युमिनियम तारांची चोरी। तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी केला लंपास। या बातमीसह न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट मध्ये थांबूया। पाहत रहा न्यूज अनकट।